मान्सूनवर संकट 70% धोका स्कायमेटचा धक्कादायक अंदाज. मान्सूनच्या पावसावर देशाची शेती, पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पण आता याच मान्सूनबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. खाजगी हवामान संस्था स्कायमेटने 2026च्या मान्सूनचा सुधारित अंदाज जाहीर करत हंगामी पावसाचा अंदाज थेट 85% LPAवर आणलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुष्काळ किंवा त्याहून कमी पावसाच्या परिस्थितीचा धोका 70% असल्याचं स्कायमेटने यावेळेस आपल्या अंदाजात नमूद केलेलं आहे. स्कायमेटच्या या नव्या अंदाजामुळे मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये चिंता वाढलेली आहे. यामागे सर्वात मोठं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे प्रशांत महासागरातील अल निनोची मजबूत होणारी परिस्थिती. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. अल निनोचा वाढता प्रभाव भारताच्या मान्सूनवर विशेषतः हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. स्कायमेटने यापूर्वीच ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये पाऊस कमी आणि अधिक अनिश्चित राहण्याचा इशारा दिला होता. यंदाच्या मान्सूनची सुरुवात देखील कमकुवत राहिलेली आहे. जून मध्ये देशभरात तब्बल 40% पावसाची तूट नोंदवली गेली. मात्र जुलैमध्ये परिस्थिती काहीशी सुधारणा झाली आणि जुलैमध्ये सरासरीपेक्षा सुमारे 4% अधिक पाऊस झाला. आता सर्वांच्या नजरा ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पावसावर आहेत. स्कायमेटच्या सुधारित अंदाजानुसार ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ 84% तर सप्टेंबरमध्ये 80% पाऊस पडण्याची शक्यता. या दोन्ही महिन्यांमध्ये पावसाची तूट राहण्याची शक्यता मोठी असल्याचं स्कायमेटने यावेळेस आपल्या अहवालामध्ये नमूद केलं आहे. याचा परिणाम खरीप पिके, जलसाठे, सिंचन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होऊ शकते. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार 2026च्या मान्सूनमध्ये देशाच्या अनेक भागात बिलो नॉर्मल रेनफॉलची शक्यता असून त्यामुळे शेती, पाणी उपलब्धता आणि जलविद्युत एकीकडे काही भागामध्ये मुसळधार पाऊस आणि मात्र इथे आणखीन एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. संपूर्ण मान्सूनच्या हंगामात पावसाची तूट भारतातील 70% भागात दुष्काळ पडणार असा थेट अर्थ होत नाही. हा स्कायमेटचा हंगामी दिशा ठरवणार आहे. या मान्सूनच्या प्रत्येक हवामानाची परिस्थिती सतत बदलत असल्याने पुढील अंदाज पाहत रहा महाराष्ट्राचा. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी स्कायमेट सोबत ब्युरो चीफ, निजाम हवामान विभागाच्या अधिकृत अपडेट्स कडे लक्ष ठेवणं तितकंच महत्वाचं आहे.